श्रावण मासी पुत्रदा एकादशीमुळे पंढरपुरात भक्तीचा महापूर आला होता। पांडुरंगाचे चरण दर्शनासाठी भाविक दर्शन रांगेत होते। दर्शन रांग जवळपास रिद्धिसिद्धी मंदिरापासून गोपाळपूरपर्यंत गेली होती। त्यामुळे भाविकांना दर्शनात जवळपास 5 ते 6 तासांचा कालावधी लागत होता। गर्दीमुळे अनेक भाविकांनी नामदेव पायरी व कळसाचे दर्शन घेऊन व नगर प्रदक्षिणा मारून आपली वारी पोहोचविल्याची धन्यता मानत होते। तर अनेक भाविकांनी मुखदर्शन घेऊन आपली वारी पूर्ण केली। एकादशी निमित्त पांडुरंग रुक्मिणी मंदिरात अत्यंत विलोभनीय अशी फुलाची आरास केली होती। यामध्ये गुलाब, झेंडू, कामिनी, आर्किड व इतर अनेक प्रकारच्या जवळपास 1 टन फुलापासून आरास केली होती। संपूर्ण मंदिर यामुळे सुगंधित झाले होते। त्यामुळे वारकरी भाविक समाधान व्यक्त करत होते। सदरची फुलांची आरसी अप्पर जिल्हा अधिकारी श्री ज्ञानेश्वर खिल्लारे यांनी सेवाभावी वृत्तीने मोफत पांडुरंगाच्या चरणी अर्पण केली होती। लाखो भाविकांच्या गर्दीमुळे चौकात ट्रॅफिक जाम झाल्याचे दिसून येत होते। यामुळे भाविकांना गर्दीचा नाहक त्रास होताना दिसून येत होता। त्यामुळे दर एकादशी दिवशी, शनिवारी, रविवारी व सुट्टीच्या दिवशी 4 चाकी वाहनांवर नियंत्रण ठेवल्यास याचा भाविकांना व येथील रहिवाशांना त्रास होणार नाही अशी भावना अनेकांनी बोलून दाखविले जात आहे। या गर्दीचा ताण प्रशासनावर दिसून येत होता।